स्पर्धा वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला गोलंदाज निलेशचा. वरती विकेट. ऑन साइडला आडवे बॅटने खेळलेत आणि शेवटच्याच बॉलवर प्रहार करताना थेट सीमारेषा दाखवली. फाईनल क्लिअर करताना मिळतील या 4 धावा. चौकार. एक चेंडू एका सायकलच्या किमतीचा होता आणि तो शॉर्ट ऑफ लेन हाताळला. पहिले 5 चेंडू अप टू डेट राहिले. गुड लेन होतं, फुल लेनचे बॉल होते आणि त्यानंतर शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ लेन आला. त्याचमुळे जागा मिळाली. स्ट्रोक ॲडजस्ट करण्यासाठी फलंदाज आला आणि त्याचमुळे पूर्णपणे बॉडीला रोल केलं. आडव्या बॅटने खेळताना त्या 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि महाळुंगे संघाची धावसंख्या झाली 4 धावा 1 गडी बाद. आवश्यकता 57 ची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 57 धावांची गरज आहे. दोन्ही डावांवर तुम्हाला प्रभुत्व ठेवायचं असतं. असं नाही की फक्त एकाच डावावर तुमचं प्रभुत्व असायला हवं. दोन्ही डावांवर तुम्हाला फोकस राहावं लागतं की आपण एकदा फलंदाजी करणार आहोत, आपण एकदा गोलंदाजी करणार आहोत आणि दोन्ही घटकांवर आपल्याला 100% योगदान द्यायचं असतं. आणि जर पहिल्या डावामध्ये काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुकांना घालवण्यासाठी, त्या चुकांवर काम करण्यासाठी तुमची तयारी असायला हवी. ती तयारी आतापर्यंत पाहायला मिळत नाही आहे. हरी 5 चेंडू त्यांनी घेतले. शेवटच्या बॉलवर चौकार त्यांच्या वतीला सेट होण्यासाठी थोडासा ते वेळ घेत आहेत. पण या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेळ तुमच्याकडे पुरेसा नसतो. स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य पहिल्यांदाच. बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील. यावेळेस थोडासा ऑकवर्ड बॉडी पाहायला मिळाला आहे. बॉल खेळायचा तो मिड विकेटला. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल पोचतोय शॉर्ट फाईन लेगला. एक सिंगल मिळेल. एखाद्याची वाढ धावसंख्या पोचते 5. धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते आणि हीच गती थोडीशी आता वाढवावी लागणार आहे. कारण म्हणतात ना की काल तुम्ही काय केलं त्यापेक्षा तुम्ही आज काय करताय त्यावर तुमचा उद्याचा खेळ अवलंबून आहे. आणि जर उद्या तुम्हाला खेळायचं आहे म्हणजे शेवटच्या दिवशी खेळायचं आहे तर हा सामना जिंकून, पुढचा सामना जिंकून तुम्हाला पुढे यावं लागणार आहे. आता मात्र ही नॉकआउट स्टेज असेल. जर आता या स्पर्धेत तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला आता जिंकावंच लागणार आहे. जितका वेळ तुम्ही या स्पर्धेत आहात प्रत्येक सामना जिंकून तुम्हाला पुढची फेरी गाठायची आहे. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. जाऊ दिले. हरी यांना माहिती आहे छेडखानी करण्यात काहीच अर्थ नाही आहे. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. आपल्याला थोडा वेळ मिळतोय व्यतीत करण्यासाठी खेळपट्टीवर. तो वेळ घेऊया. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचते 6 या आकड्यावर. हरी पाडाळ यांच्यासाठी पारितोषिक येते. हरी पाडाळ यांनी लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार जर खेळले तो उद्योजक शगुनदादा करंजवणे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक हरिभाऊ यांच्यासाठी असणार आहे. आणि हरी पाडाळ यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे सुद्धा. तसेच स्ट्रोक खेळण्याची टेक्निक सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि आता गरज सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाचं काय तर गरज. धावसंख्या 6. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळलाय प्रहार. बॉलला थेट पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आपण येणार आहोत वॉर रूम मध्ये. चेक करणार आहोत इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. संजय भालेराव सर येथील क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर वेगवेगळ्या अँगल्सचे 3 वेगवेगळे अँगल्स तुम्हाला या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळत आहेत, जे खूप आवश्यक आहे आजकालच्या आधुनिक क्रिकेटमध्ये. थोडंसं पारदर्शक आयोजकसुद्धा राहत आहेत. त्यांना देखील एक चांगला व्ह्यू घरबसल्या प्रेक्षकांना द्यायचा असतो आणि त्याचमुळे दीपक मंडले सर आपल्याला पाहायला मिळतं. फेअर डिलिव्हरी. फुल टॉस चांगला एक्झिक्यूट केला हरी पाडाळ यांनी. आणि जसा मी उल्लेख केला टेक्निक त्यांच्याकडे आहे, गुणवत्ता त्यांच्याकडे आहे, अनुभव त्यांच्याकडे आहे आणि योग्य त्यावेळी वापरावा लागेल. आणि म्हणतात ना की मागणी तसा पुरवठा. आता मागणी काय आहे तर जास्तीत जास्त धावांची. त्याचमुळे तो पुरवठा षटकारानेच करावा लागेल. धावसंख्या 12 पोचते. 12 रन्स. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं आहे. बॅट्सपिंग भन्नाट होता पण त्या ठिकाणी बॉल थोडासा खाली राहिला. अपेक्षा मोठ्या फटक्याची होती पण फलंदाजाचा अपेक्षा भंग झाला. डॉट बॉल येतोय गोलंदाज स्वप्नील यांच्या वतीनं. ही वापसी खूप आवश्यक असते कुठल्याही गोलंदाजासाठी. आतापर्यंत स्वप्नील यांनी 4 चेंडू हाताळलेले आहेत. 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. विकेटचा शोध अजूनही अपूर्ण आहे. माफ करा 3 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. धावसंख्या पाहायला मिळते 12. 1 गडी बाद. खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. एकूण 3 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेली आहेत. त्याचमुळे फलंदाज देखील या मुळशी तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. फुलरेंचा बॉल ब्लॉक हॉल डिलिव्हरी. टिक आउट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पोचतील मिड विकेटमधून मिड ऑनपर्यंत. तोपर्यंत एक सिंगल फक्त मिळणार आहे. सिंगलपेक्षा जास्त काहीच नाही. त्यात गोलंदाज सुद्धा
त्यात भर घालतायत. जर आपण पहिल्या षटकाचा आढावा घेतला, पहिले 5 बॉल डॉच सेकंड इनिंगमध्ये खूप कमी वेळ तुम्हाला पाहायला मिळतं आणि तीच कामगिरी गोलंदाजाने केली जी खूप प्रशंसनीय आहे. प्रशंसा तुम्हाला मिळेलच जर तुम्ही चांगला खेळ खेळलात आपल्या गावासाठी. खरं तर प्रतिष्ठा असते जेव्हा आपण गाववाईज क्रिकेट खेळतो आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. ऑन साईडला बॅट्सविंग पाहायला मिळाला, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 19 चेंडू 44 धावांची गरज. होईल नाही होईल येणारा काळ ठरवणार आहे, पण तुमची मानसिकता खूप महत्त्वाची असते. क्रिकेटच्या खेळामध्ये घाबरून चालणार नाहीये. प्रत्येक षटकावर फोकस राहावं लागते किंवा प्रत्येक संघामध्ये जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, प्रतिस्पर्धी संघामध्ये कुठले गोलंदाज आहेत, त्यांची शैली काय आहे, त्यांची टेक्निक काय आहे, त्यांचा वेग काय आहे, त्या गोलंदाजा विरोधात आपण किती धावा कव्हर अप करू शकतो, हे पूर्वनियोजन तुमचं असायला हवं. यावेळेस बघा ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळले आहेत. क्षेत्ररक्षक इनपुटच्या पलीकडे पोहोचतील 2. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची सहज संधी आहे आणि त्या संधीचा फायदा सुद्धा उचलला जातोय. आता एक पार्टनरशिप बनते जे खूप आवश्यक होतं. पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन झाला होता, त्यानंतर पुढच्या 11 चेंडूवर चांगला खेळ पाहायला मिळालेला आहे दोन्ही फलंदाजांचा. धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू 42 धावा. 18 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. महाळुंगे संघाला जिंकण्यासाठी 42ची गरज आहे. आपण पाहतोय स्वयंभू श्री रामेश्वर कर्णक भूकंप पर्व 3रं आहे. काल ही स्पर्धा सुरू झाली आहे आणि एकूण 7 दिवसांचा हा क्रिकेटचा प्रवास आपण अनुभवणार आहोत. अंतिम दिवशी तर एक एन्जॉयमेंट असेल, पूर्ण स्टेडियम खचाखच भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल, कारण तसं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे. प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था रोज आहे. त्याचमुळे एकदा का तुम्ही या मैदानात पाऊल ठेवलं, तुम्ही मैदान सोडून जाणार नाही जोपर्यंत शेवटचा सामना संपणार नाही. कारण क्रिकेटची जी खरी मजा आहे ती संध्याकाळच्या क्रिकेटमध्ये आहे. क्वार्टर्समध्ये देखील तुम्हाला तशीच मजा पाहायला मिळणार आहे. आता सध्याच्या घडीला प्री क्वार्टर्स आपण पाहतोय. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील कमेंट्री बॉक्स एंडकडून. अक्षय इनपुरे ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, तर अक्षय आता तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. तर पाहूया, या ठिकाणी एक सामना जिंकलेले आहेत, एक सामना हरलेले आहेत. पण असो, आपण आता क्वार्टर्समध्ये आहोत. आता तुम्हाला पुढे जाऊन प्रवास करायचा असेल तर प्रत्येक सामना जिंकावा लागेल. सागर पाखरे उरवडे संघाचे घातक गोलंदाज तुम्हाला या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळत आहेत, भेट देत आहेत. कदाचित या स्पर्धेमध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. काल ते खेळले होते, पण नक्कीच पुरा सुपर ओव्हरला तो पराभव झालेला आहे. त्याचमुळे ती सल असेल मनामध्ये की आपण एकदम शेवटच्या टप्प्यावर पोचून या स्पर्धेमध्ये टिकू शकलो नाही. पण असं क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येकाला आनंद मिळणार नाही. फुलटॉस बॉल फक्त ढकललंय बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेस करतोय बॉलला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आणि खूप चांगलं नेत्रदीपक स्ट्रोक सिलेक्शन, यालाच म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. जास्त ताकद न लावता एफर्टलेस स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. जशी आपण चर्चा करतोय, टेक्निक आहे फलंदाज हरी पाडाळे यांच्याकडे आणि तीच टेक्निक पाहायला मिळते. 15 धावांवर हे खेळत आहेत. ऑन साईडला स्वीप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उंचवडी घेऊन बॉल आत ढकलतात, त्यालाच म्हणतात प्युअर डेडिकेशन. क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी, ती मेहनत नक्कीच कामी येणार आहे. 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवलेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्क्वेअर लेगला सौरभच्या वतीनं. 2 मिळतील माळुंगे संघाला. धावसंख्या पोहोचते 25 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 16 चेंडू 36, 16 बॉल 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. इक्वेशन सोडवता येऊ शकेल दोन्ही संघांना. धावसंख्या 25 झाली, 61 धावा जिंकण्यासाठी हव्यात. 16 चेंडूमध्ये 36ची गरज. आवश्यकता हा शब्द खूप लक्षात ठेवण्यासारखं असतो फलंदाजांसाठी, कारण सूर गवसलाय, लईमध्ये तुम्ही आहात आणि चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक तुमच्याकडे असताना ठीक आहे, रिव्हर्स किंवा स्विच हे 2 फटके तुम्ही खेळायलाच हवेत, पण गरज असते नसते ती नंतरची गोष्ट आहे. पण एका बाजूला तुमचा खेळ आपल्या संघासाठी फायद्याचा राहिलाय. यावेळेस बघा ऑस्ट्रेलियाच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला एरियल रूट देताना पाठवलंय, क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक, बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 6, गगनभेदी षटकार.
थँक्यू. धावसंख्या 31. ऑनसाइडला स्वीप केलंय पण क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. काय टेक्निक, स्ट्रोक सिलेक्शन, बॉडी लँग्वेज सर्व काही अप टू डेट पाहायला मिळते हरी पाडाळे यांचं. आणि जी चेंडूची गती आहे, चेंडूचा टप्पा आहे, चेंडूचा बॉलिंग पाथ आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून खूप कमी वेळामध्ये ती बॉडी ॲडजस्ट ते करतायत. गोलंदाज देखील विकेटचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतायत पण त्यांचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फोल ठरलेले आहेत. धावसंख्या 32. 13 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. हा दुसरा डाव हा चांगला रंगला आहे. दोन्ही संघाच्या वतीने चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट पुन्हा एकदा उलट दिशेने 2 डॉट या षटकामध्ये रिव्हर्स हिटच्याच प्रयत्नांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद. 32 धावा. चांगली पार्टनरशिप हरी पाडाळे यांची पाहायला मिळते. तसेच आता जिंकण्यासाठी 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29ची गरज आहे. अजूनही सामना आहे ऑन आणि मला असं वाटते हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि म्हणूनच घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. SR. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे आणि पाहूया या 29 धावा वाचवल्या जातील की 29 धावा बनवल्या जातील. मग अशक्य गोष्ट शक्य करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजेच प्रयत्न आणि तेच प्रयत्न आता करावे लागणार आहेत दोन्ही संघातील खेळाडूंना. कारण आता नाही तर कधी नाही करायचं आहे ते या पुढच्या 10 मिनिटांमध्येच करायचं आहे. जर पुढच्या सामन्यामध्ये खेळायचं आहे तर हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर निलेश धनावडे आपण पाहणार आहोत. सेकंड एंडला फलंदाज असतील हरी पाडाळे. अजिंक्य खैरे यांनी देखील एक चांगली साथ दिलेली आहे. 4 चेंडूमध्ये त्यांच्या वतीनं 7 धावांचं योगदान मिळालेलं आहे महाळुंगे संघाला. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगेला 12-29. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. फ्लाय स्लीप आहे सर्कलच्या आतमध्ये. पॉईंट आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग असेल. वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 35 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय धावांना रोख लावण्यासाठी. वरती विकेट यावेळेस स्ट्रेट हिट आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतायत पण त्यांचा प्रतिकार पडतोय कमी. फलंदाजाला सापडले अप्रतिम लय आणि आता प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांमध्ये वाढतंय भय. मिळतील 4 धावा. चौकार. मला पाहिजे तुळजापूर कधी धावसंख्या 36 झालेली आहे. 1 गडी बाद. आवश्यकता जिंकण्यासाठी 25ची. बॉल शिल्लक आहेत 11. परिस्थिती आता झुकते की काय महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे या संघाच्या दिशेने. पण म्हणतात ना की परिस्थिती तुमच्या मनासारखी नसते, ती तुम्हाला बनवावी लागते आणि तेच करावं लागेल आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि पाहूया या ठिकाणी तसाच खेळ होतोय का. दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळी या संघाकडून जो विकेटचा शोध अजूनही अपूर्ण आहे. चांगली पार्टनरशिप बनते या 2 फलंदाजांची दुसऱ्या विकेटसाठी. 36 धावांची नाबाद पार्टनरशिप आणि त्याचमुळे डोकेदुखी वाढत चाललेली आहे आता कोंडावळे संघाची. पाहूया डोकेदुखी दूर केली जाईल का. पण एका बाजूनं हरी पाडाळे काय जबरदस्त खेळ. सुरुवात थोडीशी त्यांची भरकटली होती. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स त्यांनी घेतले होते. 5व्या बॉलवर तो चौकार आला होता पण त्यानंतर असे बरसले की त्यांचा आत्ताचा स्ट्राईक रेट 200चा आहे. 14 चेंडूंमध्ये 28 धावांचं योगदान त्याचं मिळालेलं आहे महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगेला. आवश्यकता जिंकण्यासाठी 25ची. बॉल शिल्लक असतील 11. बॅटची इनसाइड एज. विकेट किपर थोडेसे कमी पडले. बॉल वेगानं लॉंग स्टॉप सीमारेषेच्या दिशेने जातोय. नाही थांबणार, नाही वाकणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार.
पाहायला मिळते. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू 21 धावांची. बघा परिस्थिती बिकट जेव्हा असते अशा वेळेला तिकट गोलंदाजी होणं आवश्यक असते आणि आता थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते. टीम दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळी या संघासाठी पण एका बाजूने काय खेळतायत म्हणजेच प्रत्येक बॉल एका इव्हेंटसारखा दिसून येतोय आता म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगेसाठी, कारण सीमारेषाच गाठतोय, जास्तीत जास्त प्रवास करतोय, मायलेज खूप चांगलं झालंय आता बॉलचं. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निलेश पंचांच्या उजवीकडून तयारीत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा उचललाय, फेकलाय, थेट स्टँड अँड डिलिव्हर नाही तर स्टँड मध्ये डिलिव्हर होतोय बॉल, सीमारेषा पार, येतोय षटकार, 6 धावा. लाडाची तुझीच तारा उन्हाळ्यात टाकला मिस्टर बंब. थँक्यू. धावसंख्या 46 झालेली आहे आणि जणू काय हरी सांगतोय की आय एम दी बेस्ट फॉर एव्हरी सिच्युएशन आणि तेच त्यांच्या वतीनं आता पाहायला मिळते महालुंगे टीमसाठी. धावसंख्या त्यांची आहे 38 आणि संघाची 46. यावेळेस ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, लॉंग ऑफ चेक पडतील, कमी का त्या ठिकाणी बॉल अडवलेला आहे कारण बॉलचा वेग इतका भन्नाट आहे की त्यांना देखील ती बॉडी स्ट्रेच करावी लागते बॉल आत ढकलण्यासाठी आणि चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. आकाश यांच्या वतीनं अजूनही काही बिघडलेलं नाही आहे दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावली या संघासाठी, कारण अजूनही शेवटचा बॉल फेकणं बाकी आहे, शेवटची धाव येणं बाकी आहे. धावसंख्या 47 झाले, जिंकण्यासाठी 8 चेंडू 14ची गरज. मॅच ऑन, गेम ऑन, डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट फ्री लाईफ स्पोर्ट्स. हो यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक अटेम्प्ट बाय बॅटर अजिंक्य खैरे. बॉल जातोय लॉंग ऑन, सीमारेषा पार, मिळतील या धावा 6. धमाकेदार षटकार. थँक्यू. 7 चेंडू 8 धावा, 53 धावा धावफलकावर आहेत. विकेटचा शोध घेण्यासाठी निलेश अजूनही प्रयत्नशील आहेत पण यावेळेस बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित होत नाही. बॉल मिडॉनला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 54 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 6 चेंडू 7 धावा. 6 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. काल आपण एक सुपर ओव्हर पाहिली होती, सुपर ओव्हर पाहिजे प्रेक्षकांची तीच इच्छा असते, जी एक्साइटमेंट लेवल सुपर ओव्हरची असते प्रेक्षकांना अनुभवायची असते, पण मैदानाच्या आतमध्ये कोणाला सुपर ओव्हर नको आहे कारण एका षटकावर रिझल्ट कोणाला नको असतो. आणि पाहूया या ठिकाणी तसंच घडतंय का. पहिले 3 चेंडू या शेवटच्या षटकाचे खूप महत्त्वाचे असणार आहेत दोस्ती क्रिकेट क्लब या संघासाठी आणि ते शेवटचं षटक हाताळण्यासाठी ती जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज संतोष येत आहेत. जबाबदारी स्वीकारून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता संतोषकडे आहे. आणि पाहूया ते षटक जे खूप महत्त्वाचं आहे या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तो सर्वोत्तम पर्याय आहे का. संतोष दिगे शेवटच्या षटकासाठी संतोषच्या नावाचा विचार केलेला आहे आणि पाहूया संतोष तो एक अप्रतिम पर्याय आहे का दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळी या संघाकडून, जो या बिकट परिस्थितीतून आपल्या संघाला बाहेर घेऊन येणार आहे. कारण मागच्या 4 षटकामध्ये काय गेलंय, काय कमवलंय त्या गोष्टीचा विचार न करता या पुढच्या 6 चेंडूमध्ये आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे. संतोष तयार, हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते पण तितकंच चांगलं फलंदाजीचा साक्षात्कार अजिंक्य खैरे. अजिंक्य खैरे सुद्धा मोठे फटके खेळू शकतायत पण अजिंक्यला ठाऊक आहे या वेळेला हरी पाडाळे यांच्याकडून चांगला खेळ आपल्या संघासाठी मिळतोय, त्याचमुळे ते सॅक्रिफाईस करतोयत असं मला वाटते. कारण मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजिंक्य खैरेला मिळालाय, तर ते सुद्धा कॅपेबल आहेत या षटकासाठी स्ट्राईकवर राहण्यासाठी. पण या डावामध्ये चांगला खेळ कुणाचा होतोय ते त्यांनी ओळखलंय आणि त्याचमुळे हरीला स्ट्राईक मिळते. 5 चेंडू 6ची गरज. पुन्हा एकदा संतोष दिगे बॉलिंग ट्रॅकवर तयार पंचांच्या डावीकडून. हो यावेळेस बॅटचा संपर्क बॉलशी व्यवस्थित होत नाहीये. गलीमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतोय. एक संधी चालून आली होती, ती संधी पूर्णत्वास नेता आली नाही. शेवट या ठिकाणी दोन्ही संघ 100% प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू पहिले 2 धावा मिळाल्या म्हाळुंगेला, आवश्यकता आहे 5ची. बॉल शिल्लक असतील 4 चेंडू 5 धावा. स्ट्राईक एंडला अजिंक्य तयार.
हो यावेळेस स्वीप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात फाईन लेग पर्यंत, शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाहीये. दरम्यान सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं जाते आणि या 3ला 4 मध्ये पूर्ण केलं जाईल का, पण तो नकार आला हरी यांच्या वतीनं. या 3 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते 59 या आकड्यावर. या ठिकाणी डोकं शांत ठेवून खेळायचं असते, त्याचमुळे अजिंक्य तेच करताना पाहायला मिळाले. मोठ्या फटक्यांसाठी न जाता माझ्याकडे देखील वेगळे कलात्मक फटके आहेत, माझ्याकडे इम्प्रोव्हायझेशन आहे, तेच इम्प्रोव्हायझेशन त्यांनी वापरलं. आपल्या संघासाठी 3 धावा मिळाल्या, हरीला स्ट्राईक मिळाली. आवश्यकता आता 2 धावांची आहे आणि बॉल शिल्लक असतील 3 चेंडू 2ची गरज. स्कोर जर बरोबरीत झाला तर सुपर ओव्हर असणार आहे आणि या ठिकाणी पाहूया थोडीशी शक्यता कमी झालेली आहे, कारण हरी आणि अजिंक्य यांची पार्टनरशिप 59 धावांची आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर विकेट आला होता, असं वाटलं होतं की कोंडावळी संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळेल, पण त्यानंतर दोघांनी हरी आणि अजिंक्यने चांगला संयमाचा खेळ सादर केला. मधोमध आक्रमक फटके, फुललेनचा बॉल, बॅक टू बॉलर. नाही संपला हा सामना अजूनपर्यंत. दोन्ही संघ जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत, पण मात्र सामन्याचा निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागेल ते पाहणं अजूनही बाकी आहे. आवश्यकता आहे 2 धावांची, बॉल शिल्लक असतील 2 चेंडू 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला हरी तयार, बॉलिंग एंडला संतोष डिगे तयार. एक्सपिरियन्स पाहायला मिळतो संतोष यांचा. आतापर्यंत चांगलं षटक संतोष यांच्या वतीने हाताळलं गेलंय. हो दांडीगुल, फलंदाज हरिबाद, 1 चेंडू 2 धावांची गरज. असं कुठलं शहर नाही ज्या ठिकाणी संतोषचा कहर नाही. फलंदाज बाद. मी पाटणाचा लेक, मी एक कुलता एक, मी पाटणाचा लेक, मी काही